जरी सत्य असली तर ती व्यवस्था आहे आणि आम्ही तर त्या वादात पडत नाही. म्हणजे कोण मुस्लिम, कोण हिंदू, कोण ओबीसी, कोण मराठा. आमचं म्हणणं आहे की आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर आहोत. आम्ही कष्टकरी करणारी समाज आहे आमचा. तो सगळ्या जाती धर्मात आहे. तो मराठी आहे आणि तो हिंदी आहे. शेतकरी म्हणून जर वाचला तर मराठी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि हिंदी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल. आखरी कष्ट जे आहे हे दुःख आहे, ज्या की आम्ही पाहिजे यातना आहे आणि हे कष्ट सगळे असताना त्याच्याच माथी का कष्ट यातना येतं, दुःख का त्याच्या माथी येतं. आज काम करणारा कंपनीतला कामगार असू दे किंवा शेतात काम करणारा आमचा शेतकरी आणि मजूर असू दे किंवा तो मेंढपाळ मच्छीमार असू दे, हे जे कष्टकरी आहे हे मराठीच आहे. पण मराठी म्हणूनही त्याला न्याय भेटत नाही याचं काय. तो ओबीसी आहे म्हणूनही न्याय भेटत नाही, मराठा आहे म्हणूनही न्याय भेटत नाही, हिंदू म्हणूनही न्याय भेटत नाही. आता कोणत्या धर्मात जाऊ त्यानं नवीन व्यवस्था. तुम्ही जाती धर्म आणि भावनेतल्या खेळातून आमच्या हक्काची लढाई मागे पडू नये एवढीच परमेश्वराला विनंती करतो. यांना विनंती करून फायदा नाही, कारण हेच परमेश्वर झाले आहे. शिक्षकांचा बिराट मोर्चा आहे, त्या मोर्चाला तुम्ही विजिट देणार आहे. तर या आधी अनेक लोक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, मात्र 25 दिवस झाले त्यांचा काही निकाल लागत नाही. एका इकडे गुरु मनाचा आहे आणि गुरुच उपाशी आहे. खरं तर RSS ची परंपरा गुरुवार्याची आहे, गुरुची आहे आणि गुरुचे असे हाल आहे का तो 6 महिने नोकरी करावं लागतं, 6 वर्ष तोपर्यंत शिक्षण सेवक असतं. मग तो शिक्षक होतं, शिक्षक झालं तर विनाअनुदानित असतं, विनाअनुदानित असलं तर अंशतः अनुदानित असतं. म्हणजे एवढे बेकार हाल आहे. आता शिक्षकाचे प्रकार 10 आहे, शाळेचे प्रकार 11 आहे. हे तुम्ही या देशामध्ये 75व्या वर्षामध्ये धड चांगलं शिक्षण आणि एका छताखाली एका छत्रीखाली शिक्षण आणू शकलं नाही. याच्यासारखे करंट आहे 50-50